नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डे कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे असाइनमेंट ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत आणि ते कशा पद्धतीने काम करतात। ओके, आता बघा असाइनमेंट ऑपरेटर म्हणजेच काय, नावातच आहे असाइन करणे। असाइन करणे म्हणजेच काय, एखादी व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला जर असाइन करायचं असेल म्हणजेच काय, एखाद्या व्हेरिएबलमध्ये एखादी व्हॅल्यू जर स्टोअर करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतोय। मग ते ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया। ओके, ऑपरेटर्स, पहिला ऑपरेटर आहे इक्वल टू, दूसरा काय हो प्लस और इक्वल टू, माइनस और इक्वल टू, मल्टिप्लिकेशन और इक्वल टू, डिवाइड अँड मॉड्युलस इक्वल टू। आता जर एक्झाम्पल जर तुम्ही बघितला, एक्झाम्पल इक्वल टू ऑपरेटर कशासाठी यूज करतोय तर एखादी, आता बघा हे सगळे ऑपरेटर्स काय हो, एखादी व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी यूज केला जातोय। आता a इक्वल टू काय हो 6, मग 6 ही व्हॅल्यू a मध्ये काय झाले, स्टोअर झाले। मग आता हे जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स जास्तीत जास्त शॉर्टकट लिहिण्यासाठी होतं, म्हणजे जे काय ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स असतील त्या ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स मध्ये हे तुम्हाला बघायला दिसतात। मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल बघा a ची व्हॅल्यू 6 आहे, b ची व्हॅल्यू काय 2 आहे, मग असं लिहिलेलं असतोय बघा, a प्लस और इक्वल टू b, a माइनस और इक्वल टू b, a मल्टीप्लिकेशन और इक्वल टू b, a डिवाइड और इक्वल टू b और a मॉड और इक्वल टू b। आता ह्याचं मीनिंग काय की a इक्वल टू a प्लस b म्हणजे काय, हे लिहिणं म्हणजेच काय, हा म्हणजेच काय झाला की a प्लस और इक्वल टू b म्हणजेच काय, a आणि b ची ऍडिशन करून परत कशामध्ये स्टोअर करायचं आहे, a मध्ये स्टोअर करायचं आहे। सेम तसंच a इक्वल टू a मायनस b, a इक्वल टू a मल्टिप्लाय b, a इक्वल टू a डिवाइड b अँड a इक्वल टू काय हो a मॉड b। ह्या पद्धतीनं काय हो असाइनमेंट ऑपरेटर वर्क होतात। आता ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया की a इक्वल टू a प्लस और इक्वल टू b म्हणजेच काय। बघा a ची व्हॅल्यू 6 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, तुम्हाला जर सांगितलं a प्लस और इक्वल टू b, a प्लस और इक्वल टू b। आता a ची व्हॅल्यू काय आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर कसं कॅल्क्युलेट करणार, तर बघा a प्लस और इक्वल टू b म्हणजेच काय की a इक्वल टू a प्लस b। मग आता a मध्ये व्हॅल्यू किती आहे 6, b मध्ये व्हॅल्यू किती आहे 2, मग आता दोघांची जर ऍडिशन केला तर किती येणार आहे 8 येणार आहे। मग 8 ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर झाली, a मध्ये स्टोअर झाली। मग a ची व्हॅल्यू किती झाली 8 आणि b ची व्हॅल्यू किती असणार आहे 2। ह्या पद्धतीनं काय हो असाइनमेंट ऑपरेटर वर्क। सिंपल काय हो की असाइनमेंट ऑपरेटर एखादी व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतोय। चला तर आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया। चला तर मित्रांनो असाइनमेंट ऑपरेटर कशा पद्धतीनं काम करतात ते बघूया। आता बघा एक काय व्हेरिएबल घेतो a, ओके, आणि त्याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू जर मला स्टोअर करायचं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 6, मग 6 ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतोय। आता एक मेसेज मी प्रिंट करतोय, फक्त a मधली व्हॅल्यू मला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे %d, a। आता लास्ट खाली रिटर्न 0, ओके, सेव्ह करतो आणि रन करा। बघा असाइनमेंट ऑपरेटर हे कशासाठी यूज करतोय तर एखादी व्हॅल्यू काय हो स्टोअर करण्यासाठी यूज करतोय। आता मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होता की काय हो की a ची व्हॅल्यू 6 आहे आणि b ची व्हॅल्यू काय हो 2 आहे, आणि जर सपोज आपण a प्लस और इक्वल टू जर b लिहिलो तर आपल्याला काय हो a ची व्हॅल्यू काय आहे अँड b ची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। मग प्रिंटफ स्लॅश n यूज करतोय, %b इक्वल टू %d, b ची व्हॅल्यू मी प्रिंट करतो, ओके, अँड सेव्ह करतो। बघा आता रन करतो। बघा a ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे आणि b ची व्हॅल्यू काय हो 2 आहे। सेम टू सेम तुम्ही काय हो मायनस और इक्वल टू बघू शकताय, मल्टिप्लिकेशन और इक्वल टू बघू शकताय, ओके। ह्या पद्धतीनं तुम्ही सगळे जे आहेत ते करून तुम्ही बघू शकता। आता बघा a इक्वल टू 4 आला आणि b इक्वल टू 2। मग ह्या पद्धतीनं काय हो असाइनमेंट ऑपरेटर काय करतात, वर्क करतात, ओके। जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।